तर मित्रांनो, तुम्ही छावा चित्रपट पाहिला असेल, त्याचबरोबर तानाजी हा देखील तुम्ही चित्रपट पाहिला असेल. आणि मित्रांनो, जेवढे काही ऐतिहासिक चित्रपट आहेत किंवा मालिका आहेत, त्या मालिकांमध्ये औरंगजेबाला दाखवला असेल तर तो टोपी विणत आहे असं तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. तर मित्रांनो, औरंगजेब हा जवळजवळ 47 वर्ष राजा राहिला आहे. त्या 47 वर्षापैकी जवळपास 27 वर्षे म्हणजेच निम्म्याहून अधिक काळ हा त्याने महाराष्ट्रात छत्रपती संभाजीराजे यांना पकडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये घालवला. परंतु या सर्व काळामध्ये, तसंच या सर्व मालिकामध्ये, चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलं असेल की औरंगजेब हा टोपी विणत आहे. आणि हा टोपी का विणत आहे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच पडला असेल. तर मित्रांनो, प्रत्येक धर्माची काही ना काहीतरी आस्था असते, धर्माची तत्वे असतात. इस्लाम धर्मामध्ये टोपी ही अतिशय पवित्र मानली जाते, त्यांचं पावित्र्य त्याच्यामध्ये आहे आणि अतिशय धार्मिक रीतीने टोपी परिधान देखील केली जाते. प्रत्येक मुस्लिम हा टोपी अतिशय आदरानं परिधान करतो, ते त्यांची आस्था आहे, त्यांची तत्व आहे. टोपी अतिशय पवित्र अशी मानली जाते. मित्रांनो, औरंगजेब हा सतत टोपी विणत होता. तो त्याची स्वतःची टोपी स्वतःच विणायचा आणि तो टोपी परिधान देखील करायचा. परंतु मित्रांनो, या पुढची गोष्ट म्हणजे औरंगजेब हा टोपी विणून तो टोपी विकत असे आणि त्यातून जे पैसे मिळत असतील त्यातून तो पैसे देखील मिळवत असे. असं सांगितलं जातं की शेवटी त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्याच पैशाचा वापर केला. हा मित्रांनो, प्रत्येक धर्मामध्ये त्यांची आस्था आहे आणि इस्लाम धर्मामध्ये टोपी अतिशय पवित्र आणि धार्मिक मानली जाते. आणि त्याच धार्मिकतेमुळे औरंगजेब हा सतत टोपी विणायचा आणि ती विणली टोपी विकून त्यामधून जे पैसे मिळायचे त्यातून त्यांच्या धर्मासाठी म्हणजेच थोडा बहुत वेळ काढून तो ते पैसे कमवत असे.